कशी वाटली माझी केबिन? अरे तू इथे असल्यामुळे या केबिनची शोभा वाढली आहे. ओ रिअली? तू पण बोलायला लागला सवी? तुझ्याबरोबर राहून राहून सवय झाली मला आता बोलता येईल पुढे. सॉलिड आहेस या. काय पटवूनच तुझे केला? त्यात काहीच अवघड नव्हतं रे. तुम्ही पुरुष ना सगळे एक नंबर असे मूर्ख आणि बावळट असता. म्हणजे अरे म्हणजे पुरुषासमोर बायकांनी असे 2 अश्रू गाळले ना की पुरुष असे लगेच विरघळतात. जे की असेल तसा मी तसा नाही. रिअली? मग कसा आहेस तू? हळूहळू कळेल तुला. आत्ता आत्ता सांग ना तू कसा आहेस. बॉस आहे ना मी तुझी, आणि बॉसचं ऐकायचं असतं. मॅडम गरमागरम कॉफी. इडियट. नॉक करून यायचं असं साधं कळत नाही तुला? सॉरी मॅडम. मॅडम आता आत येऊ का? ये. द्या गरमागरम 2 कॉफी, तुमची काळी आणि साहेबांची गोरी. बरोबर ना? हो बरोबरच असणार. माझ्याकडून कुठलीच चूक होणार नाही, कारण आपण सगळा अभ्यास केलाय ना. अभ्यास झाला असेल तर निघ. ठीक आहे. काही लागलं तर निघ. मला असं वाटतं की तू बॉस आहेस आता, है ना? लोकांबरोबर जरा सामोपचारानं यायला हवं, शांतपणे त्यांच्याशी बोलायला हवं असं मला वाटतं. म्हणजे सतत असं ओरडून चिडून बोलणं. हो. हो. अच्छा. काय काय करायचं असतं बॉसने? नाही बाजूला जे के सरांचं केबिन आहे, ऐक माझं. ऐक ना अवी, जे के त्याच्या एका मीटिंगमध्ये बिझी आहे. डू नॉट डिस्टर्ब असं सांगितलंय त्यात मला. हॅलो मॅम, कोण हवंय तुम्हाला? जे के सर आहेत का? तुमचं नाव? अनुप्रिया पाटकर. तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे का? नाही, अपॉइंटमेंट तर घेतली नाही आहे. मग तुम्हाला जे के सरांना नाही भेटता येणार मॅडम. मॅम पण सर अपॉइंटमेंट शिवाय भेटत नाही मॅडम, आणि आज ते एका खूप इम्पॉर्टंट मीटिंगमध्ये आहेत. कोणीही डिस्टर्ब करू नका असं त्यांनी सांगितलंय. मॅम प्लीज तुम्ही त्यांना सांगा ना की अनुप्रिया पाटकर आली आहे. प्लीज मॅम. मॅडम सर अपॉइंटमेंट शिवाय कोणालाही भेटत नाही. मॅम प्लीज रिक्वेस्ट, तुम्ही सांगा ना प्लीज. जगन्नाथ इकडे येते का प्लीज? हां मॅडम बोला. सरांना प्लीज इन्फॉर्म करता का की अनुप्रिया पाटकर म्हणून आल्यात तुम्हाला भेटायला? ओके मॅडम, आता लगेच जातो.